नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये। आज मी बनवणार आहे पनीर पकोडे। त्याच्यासाठी मी इथं घेतलंय 150 ग्रॅम पनीर। त्याच्यानंतर हे मसाले आहेत। हा गरम मसाला आहे, ही लाल मिरची पावडर आहे, मीठ आहे, तांदळाचं 1 चमचा पीठ आणि थोडंसं बेसन पीठ आहे, ही हळद, आलं लसूण पेस्ट आणि कोथिंबीर, चिरलेली कोथिंबीर। आणि आता मी पकोड्यासाठी मिक्सचर तयार करणार आहे। हे बघा, आपण आता मीठ टाकणार आहोत। 1 चमचा मीठ आहे। त्याच्यानंतर आपण 1 चमचा गरम मसाला आहे। त्याच्यानंतर लाल मिरची पावडर आणि तिखट पावडर आहे, तिखट मिरची पावडर आहे। त्याच्यानंतर आपण हळद घालणार आहे थोडीशी, कोथिंबीर घालणार आहे आणि ही आलं लसूण पेस्ट घालणार आहे। आणि आता हे चांगलं आपण पनीरला सगळं चोळून घ्यायचं व्यवस्थित। छानपैकी हे असं आपण पनीरला सगळं लावून घेणार आहे व्यवस्थित। सगळ्या पनीरच्या तुकड्यांना हे लागायला पाहिजे। हे बघा, छानपैकी आपण असं आता हे पनीरला लावून घ्यायचंय सगळं। प्रत्येक पनीरच्या पीसला आपला हा मसाला लागायला पाहिजे। आलं लसूण पेस्ट, लाल मिरची पावडर, हळद, गरम मसाला, मीठ, चिरलेली कोथिंबीर। हे बघा, छानपैकी हे असं आपण लावून घेतलेलं आहे। आता आपण पकोड्यासाठी पीठ तयार करणार आहे। हे बेसन पीठ आणखीन तांदळाचं पीठ आहे। आता हे आपण पातळ करणार आहे। आपण भज्याला पीठ कसं पातळ करतो तसं आपण आता हे पीठ थोडं पाणी घालून पातळ करून घेणार आहे। हे बघा, आता हे मी पीठ तयार करून घेतले पकोड्यासाठी। आता आपण हे पकोडे तळून घेणार आहे। हे मी कढईमध्ये तेल तापत ठेवले। आता मी तुम्हाला तळताना दाखवते पकोडे। थोडासा गॅस आपल्याला फास्ट करायचा आहे। तेल चांगलं व्यवस्थित तापून घ्यायचं आहे तेल आपल्याला। आता हे पकोडे मी तेलामध्ये टाकणार आहे। हे बघा, असं पिठात आपल्याला पनीरचा क्यूब टाकायचा आणि हे बघा, छानपैकी आता असे आपल्याला हे पकोडे तळून घ्यायचे। हे बघा, गॅस माझा फास्ट आहे, फास्ट गॅसवरच मी तळते। हे बघा, हे आता असं आपल्याला पकोडे तळून घ्यायचे। हे बघा, आता हे अशा पद्धतीने मी पकोडे तळून घेते। एक एक आपण पनीरचा पीस असा पिठामध्ये टाकायचा आणि तेलामध्ये आपण भजी कशी तळतो तसं भज्याप्रमाणे हे आपल्याला छान खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचे। हे बघा, हे बघा, हा पनीरचा पीस असा पूर्ण असा हे करून घ्यायचा आणि हा असा तेलामध्ये सोडायचा। आता हे पकोडे मी छान खरपूस होईपर्यंत तळून घेणार आहे। एकदा करून बघा, छान लागतात, खायला छान लागतात हे पनीर पकोडा।
अशा पद्धतीने हा तळून घ्यायचा आहे. हा बघा, हा अशा पद्धतीने तळून घ्यायचा आहे आपल्याला पकोडा. बघा कसा छान मस्त तळला जातो आहे, अगदी खरपूस एकदम छान. आणि चवीला पण एवढा छान लागतो ना मंडळी, की तुम्ही एकदा खाल्लात तर परत परत करायचं मन करेल तुमचं. हा बघा, पौष्टिक पण आहे, पनीर आहे त्याच्यामध्ये, खायला छान. लहान मुलं तर खूप आवडीने खातात, मोठ्या माणसांनाही आवडणार आहे हा. पण लहान मुलांचाही तिखट थोडंसं कमी घालायचं. आणि लहान मुलांसाठी आपण टिफिनला जरी रेसिपी केली मुलांच्या शाळेच्या टिफिनला तरी छान आहे. हे टोमॅटो सॉस बरोबर खायला खूप छान लागतात. बघा किती छान खरपूस तळले जात आहेत. हे बघा, मी तुम्हाला काढून दाखवते. हा बघा किती छान खरपूस तळला गेला आहे. आता मी हा प्लेटमध्ये काढून घेते. हे बघा मित्रांनो, हे अशा तऱ्हेने आपले हे पकोडे आता तयार आहेत. आता हे मी तळलेल्या मिरचीसोबत सर्व करणार आहे. भजी तर आपण नेहमीच खातो, पण एकदा हे पनीर पकोडे करून बघा तुम्ही, खूप छान होतात. हे पनीरची भजी म्हणा, पनीर पकोडे म्हणा, खूप छान होतात आणि खायला पण खूप छान रुचकर लागतात. एकदा तुम्ही करून बघा. हे बघा, हे बघा, हे अशा तऱ्हेने आपले आता हे पकोडे तयार आहेत. हे मी आता प्लेटमध्ये सर्व करणार आहे. हे बघा, ह्याच्याबरोबर आता ही आपण मिरची तळणार आहे. तळलेल्या मिरचीसोबत आता आपण सर्व करणार आहे पनीर पकोडा, पनीरची भजी, पनीर पकोडा, आपण तुम्ही काहीही म्हणू शकता. पण आपण नेहमी कांदा भजी तर आपण नेहमीच खातो, पण एकदा ही भजी पण पनीरची करून बघा तुम्ही, खूप छान होतात आणि चवीला पण खूप छान लागतात. हे बघा, आता ही मिरची मी तळून घेतलेली आहे. ही बघा, आता ही मी या पकोड्यासोबत ही मिरची मी सर्व करणार आहे. आता हे तुम्हाला टोमॅटो केचप, टोमॅटो सॉस खूप छान लागतात. टोमॅटो सॉस बरोबर, टोमॅटो केचप बरोबर. आणि आज मी आणखी एक लाल मिरचीची चटणी केली आहे. ही बेडगी मिरची मी भिजत घातली होती, त्याच्यामध्ये लसूण आणि मिरची भिजत घातली, मीठ घातलं थोडंसं आणि ही चटणी केलेली. आता ही चटणी मी इथं साईडला वाढते. बघा बघा मित्रांनो, किती छान आपली प्लेट तयार झाली. दिसायला पण किती छान दिसते आणि खायला पण खूप छान आणि रुचकर लागते. एकदा करून बघा आणि मला तुमची आवड कळवा. मला आवडली माझ्या रेसिपी, जर आवडली तुम्हाला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि करून बघा आणि खाऊन बघा. धन्यवाद मित्रांनो.